आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कुकरमध्ये अगदी कमी वेळेमध्ये तयार होणारा मस्त मसाला वेज पुलाव, तोही कुकरमध्ये अगदी सोप्या पद्धतीने। चवीला अप्रतिम लागतो हा पुलाव। तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत आणि मोकळा मसाला वेज पुलाव बनून तयार आहे। तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी। नमस्कार, आरोही कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे। आरोही कॉर्नरमध्ये आज बनणार आहे मसाला वेज पुलाव किंवा आलू मटर पुलाव, तोही अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये। जास्त मेहनत न घेता जर तुम्हाला एखादी रेसिपी करायची असेल ना, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। अगदी कमी वेळेमध्ये ही रेसिपी बनवून तयार होते आणि तीही कुकरमध्ये। कुकरमध्ये लवकर बनतो हा वेज मसाला पुलाव किंवा आलू मटर पुलाव। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राइब नक्की करा, विसरू नका। ठीक आहे, चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। 400 ग्रॅम मी तांदूळ घेतले आहेत। लॉंग बासमती राईस घेतलाय मी। मटार घेतले आहेत। फ्लावर बारीक करून घेतलाय। गाजर बारीक चिरून घेतलाय। फरसबी घेतले बारीक चिरून। 2 मोठे कांदे घेतले आहेत बारीक चिरून। 2 टोमॅटो घेतले आहेत बारीक चिरून। बटाटा छोटे तुकडे करून घेतले आहेत। सगळ्यात आधी आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत। यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया। तांदूळ मी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतले आहेत। यामध्ये पाणी घालून आपण अर्धा तास भिजवून घेणार आहोत। कुकर घेतलाय। फोडणीसाठी तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की तमालपत्र, जिरं, दालचिनीचा एक छोटा तुकडा, लवंगा 4, काळी मिरी 4, 2 हिरवी वेलची। मसाले तेलामध्ये चांगले परतून घेऊया। आता आपण यामध्ये कांदा घालणार आहोत। कांदा तेलामध्ये चांगला लालसर परतून घ्यायचा आहे। आलं लसूण पेस्ट, आता आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजतो। टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे। आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत। 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला,
अर्धा चमचा किचन किंग मसाला। सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये 1 चमचा दही घालायचा आहे। मसाले तेलामध्ये चांगले परतून झालेले आहेत। आता आपण यामध्ये सर्व भाज्या घालणार आहोत। मटार, फ्लॉवर, गाजर, फरसबी, बटाटा। सर्व भाज्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। बासुमती राईस मी अर्धा तास भिजून घेतलेला आहे आणि यामधलं पाणी मी गाळून टाकलेलं आहे। आता आपण यामध्ये तांदूळ घालणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हा एक बाउल भरून मी तांदूळ घेतले होते। 400 ग्रॅम होते तांदूळ। याच बाउलमधून 1.5 बाउल पाणी मी घालणार आहे, कारण तांदूळ आपण भिजून घेतलेले आहेत अर्धा तास, त्यामुळे पाणी कमी वापरायचं आहे। मिक्स करून घेऊया। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आधी थोडं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मीठ कमी घालायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। मिक्स करून घ्यायचं। आता आपण यामध्ये 1 चमचा घी घालणार आहोत। मिक्स करून घ्यायचं। झाकण लावून कुकरची 1 शिटी करून घ्यायची आहे। एक शिटी झालेली आहे। कुकर थंड झालेला आहे। आता आपण बघूया पुलाव कसा झालाय ते। वाव, मस्त, खूप मस्त पुलाव बनून तयार आहे।
एकदम सुटसुटीत आणि मोकळा पुलाव बनून तयार आहे। खूप मस्त दिसतोय पुलाव। तुम्ही बघू शकता पुलाव एकदम मोकळा आणि सुटसुटीत बनून तयार आहे। अजिबात चिकट झालेला नाहीये। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। वाव, खूप मस्त मसाला पुलाव बनून तयार आहे। तुम्ही या पद्धतीने मसाला व्हेज पुलाव नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राइब नक्की करा। थँक यू।